नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीसॉच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपण एसटीआय प्रिलिम्स 2011चा पेपर डिस्कस करत आहोत आणि यामध्ये आपण इतिहासाच्या प्रश्नांची चर्चा करत आहोत. तर चला आपण प्रश्न बघूया. प्रश्न काय विचारलेला आहे? प्रश्न बघा. चंपारणमध्ये शेतकऱ्यांचा लढा डॅश डॅश या गोष्टीशी संबंधित होता. ऊस, कापूस, भात आणि निळे. ओके, या प्रश्नाचं उत्तर डेव्हलप करण्याआधी, तयार करण्याआधी, उत्तर देण्याआधी आपण हा मुद्दा जरा काय होता ते जरा बघूयात. तर काय होतं हे बघा. आपल्याला माहिती आहे की 1857 मध्ये उठाव झाला होता, बरोबर आहे का? 1857 मध्ये आपल्याला माहिती आहे की तो मोठा विद्रोह झाला होता, उठाव झाला होता. आणि त्याच्यानंतर लगेचच 2 वर्षानंतर म्हणजे 1859 ते 60 हा जो काळ होता, या काळामध्ये बंगालच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अजून एक मोठा उठाव झाला होता. त्याला नील विद्रोह असं म्हटलं जातं. बरोबर आहे की नाही? माहिती असेल तुम्हाला. ओके, नील विद्रोह, ओके, निळीचे उठाव यावेळेला झाले होते. आणि मग हा उठाव ब्रिटिशांनी कसा बसा दडपला. पण त्यांनी ते उठावकर्ते शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना कायदा सुद्धा करावा लागला होता, लक्षात घ्या. आणि त्या कायदा केल्यामुळं युरोपियन मळेवाल्यांना, या ठिकाणी युरोपियन मळेवाले हे अन्याय करत होते आणि त्यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केला होता. मग शेतकऱ्यांना न्याय देणारा कायदा ब्रिटिशांना करावा लागला होता आणि त्याच्यामुळे मग आता शेतकऱ्यांच्या फेवरमध्ये कायदा झाला असल्यामुळे युरोपियन मळेवाल्यांना त्या ठिकाणी निळीची शेती करणं किंवा निळीचं उत्पादन काढणं हे परवडेनसं झालं. आणि म्हणून त्यांनी बंगालमधून बिहारमध्ये त्यांनी स्थलांतर केलं होतं, लक्षात घ्या. तर हे जे मळेवाले होते, युरोपियन प्लांटर्स आपण ज्यांना म्हणतो, ते बिहारमध्ये शिफ्ट झाले होते. बिहारमध्ये कुठे शिफ्ट झाले? तर ते बिहारमध्ये चंपारण प्रदेशामध्ये, ओके, ते शिफ्ट झाले. तर लक्षात घ्या, चंपारण. आता इथं, ओके, चंपारणमध्ये जी काही निळीच्या शेतीला प्रोत्साहन दिलं गेलं, त्या संदर्भात एक विशिष्ट अशा प्रकारची व्यवस्था पुरस्कृत करण्यात आली होती, सुरू करण्यात आली होती. आणि ती व्यवस्था होती 3 कठिया सिस्टीम, असं त्याला म्हटलं जातं. 3 कठिया सिस्टीम. तर 3 कठिया म्हणजे काय? त्या ठिकाणी, ओके, जो शेतकुळ असायचा त्याच्या ताब्यात जी काही जमीन असेल, त्या जमिनीची 20 भागाची इमॅजिन करून, म्हणजे 20 भागांची कल्पना करून त्यापैकी 3 भागांवर त्यांनी निळीची शेती करणं कंपल्सरी असायचं. तसेच करारमदार हा युरोपियन मळेवाले आणि शेतकुळ यांच्यामध्ये व्हायचे. म्हणून या व्यवस्थेला 3 कठिया असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. मग आता जोपर्यंत दोघांना सुद्धा या व्यवस्थेमध्ये फायदा होता तोपर्यंत चांगली चालू होती व्यवस्था. पण मधल्या काळामध्ये काही बदल झाले. काय बदल झाले? तर पहिला महत्वाचा बदल म्हणजे या काळामध्ये कृत्रिम रंगांचा शोध युरोपामध्ये लागला होता. जर्मनीमध्ये कृत्रिम रंगाचा शोध लागला आणि त्याच्यावर निळीची मागणी जरा घसरायला लागली. आणि त्याच वेळेला, ओके, जे महायुद्ध झालं होतं 1914 ते 1918 या काळामध्ये जे महायुद्ध घडून आलं, त्या महायुद्धाच्या परिणामी, ओके, कापड उद्योगाला थोडीशी, ओके, काय म्हणू आपण त्याला, की घसरण झाली. त्याला थोडासा सेटबॅक बसला. आणि या दोन गोष्टींमुळे निळीची मागणी जरा ओसरली होती. आणि त्याच्यामुळे निळीचं उत्पादन हे युरोपियन मळेवाल्यांना आता परवडेनासं झालं होतं. आणि म्हणून त्यांना त्या निळीच्या शेतीतून माघार घ्यायची, लक्षात घ्या. तर निळीच्या शेतीतून माघार तर घ्यायची, पण त्यांना स्वतःचं नुकसान सुद्धा होऊ द्यायचं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, की त्यांनी निळीच्या शेतीतून माघार घ्यायला तर सुरुवात केली. पण त्याच्या परिणामी त्यांचं जे नुकसान व्हायला लागलं, त्या नुकसानाची जबाबदारी त्यांनी शेतकुळांवर टाकली. आणि त्यांच्याकडून जबरदस्तीनं त्यांनी, ओके, शुल्क म्हणजे फाईन्स, म्हणजे दंड वसूल करायला सुरुवात केली होती. ती अत्यंत अन्यायकारी अशा प्रकारची गोष्ट होती आणि त्याच्यामुळे चंपारणमधले शेतकरी भडकले. आणि मग त्यांनी, ओके, पहिल्यांदा स्थानिक पातळीवर त्यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक शासनाला त्यांनी अप्रोच केलं, जमीनदारांना अप्रोच केलं, ओके, न्याय यंत्रणेला अप्रोच केलं, पण त्यांना न्याय मिळाला नाही. तर त्यावेळेला त्या ठिकाणचे स्थानिक नेतृत्व होतं राजकुमार शुक्ला नावाचं. ते राजकुमार शुक्ला नावाचे जे नेता होते, लक्षात घ्या, ते कुठे गेले? तर ते 1916च्या लखनौ अधिवेशनाच्या वेळेला गांधीजी उपस्थित होते. तर राजकुमार शुक्ला 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये गांधीजींना जाऊन भेटले आणि त्यांनी गांधीजींना विनंती केली की बापूजींनी, ओके, हा मुद्दा आपल्या हाती घ्यावा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्या राजकुमार शुक्ल नावाच्या स्थानिक नेत्यांनी केली. गांधीजींनी ही विनंती मान्य केली आणि परिणामी एप्रिल 1917 मध्ये हा चंपारणचा सत्याग्रह झाला होता, ज्याच्या केंद्रस्थानी, ओके, निळीचा प्रश्न होता. हे लक्षात घ्या. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. येस. पुढचा पॉइंट लक्षात घ्या.